चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली। नुकतीच या बँकेवर 13 वर्षांनंतर भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे। बँकेच्या दादासाहेब कन्नमवार सभागृहात शिवेंद्रराजे भोसले यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। राज्यातील महत्त्वाच्या व कमी NPA असलेल्या प्रमुख अग्रणी बँकांपैकी चंद्रपूर बँकेचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। भोसले यांनी बँकेच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि भविष्यातील वाटचालींबाबत शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम मी नवनिर्वाचित बोर्डाला मनापासून त्यांनी कार्यभार सांभाळला, कामाला लागले, मनापासून आपल्या पुढच्या कार्यास वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे माझी पण सुरुवात आहे की सहकारातच राजकारणाची झाली। आपण सगळ्यांना माहित आहे, माझे वडील अनेक वर्ष सहकार मंत्री होते, अभयसिंहराजे भोसले। हे अनेक वर्ष पवार साहेब असतील, वसंतदादा पाटील साहेब असतील, सुधाकर नाईक साहेब असतील, त्याचबरोबर नंतर म्हणजे अनेक वर्ष सहकार मंत्री पदाची जबाबदारी ही माझ्या वडिलांनी राज्यामध्ये पार पाडली आणि सहकारातच आमचं सगळं जे काही सातारा आणि जिल्ह्यातलं संपूर्ण जे काही राजकारण आहे हे बऱ्यापैकी सहकाराच्या माध्यमातूनच स्थिर स्थावर किंवा आज सुद्धा जे चालू आहे त्यांचं सगळ्यांचं सुरू असते ही वस्तुस्थिती आणि अशा याच्यातनं आज आपल्या इथं येत असताना नक्कीच मला आनंद आहे की आज आपली विदर्भातली काही म्हणजे आता मी खाली बोलत होतो की चांगल्या चालणाऱ्या ज्या बँका आहेत त्यातली आपली प्रथम क्रमांकावर आपण आणि अकोला यांच्यामध्येच कॉम्पिटिशन चालू असतं आणि RBIच्या धोरणाप्रमाणे आणि निकषाप्रमाणे सुस्थितीत आणि आर्थिकदृष्ट्या सदृढ असणारी आपली बँक आहे असं म्हटलं तरी चुकीचं काही ठरणार नाही आणि म्हणून या बँका टिकल्या पाहिजेत। शेवटी या बँका आहेत म्हणून शेतकरी आणि कष्टकरी माणूस जो आहे सर्वसामान्य कुटुंबातला घरातला खेडेगावातला हा उभा राहिला ही वस्तुस्थिती आहे। काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झाल्या, त्या तिथं बँका बंद पडल्या वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी अनेक वेळेला अडचणी येतात, पण त्या सोडवून त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचं काम सुद्धा मी प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून होतं, तेच आज आपल्या इथं चाललंय। मी चेअरमन साहेबांना मनापासून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। साहेब, या बँकेची 113 वर्षाची कार्यकाळ या बँकेला झालेला आहे आणि आताच माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला या बँकेबाबत माहिती दिलेली आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो 0.87% निव्वळ या बँकेचा NPA आहे। या बँकेने आतापर्यंत 783 कोटी चे कर्ज वाटप 88,000 सभासदांना जिल्ह्यात केलेलं आहे आणि पुन्हा यापुढे सुद्धा या 2 महिन्यात होणार आहे। पण आताच या ठिकाणी मी एक अनुभव सांगतो साहेब की राज्यामध्ये अशी एक योजना आहे की जी कोणत्या जिल्हा बँकेने राबवली नाही, ती म्हणजे शेतकरी कल्याण योजना। या योजनेमध्ये शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा त्यांच्या बैलांना जे काही दुखापत झाली असेल, वीज पडून मरण पावले असेल, त्यांच्या आरोग्याची काही काळजी घेण्याचं काम या बँकेने केलेलं आहे आणि त्यांना आरोग्य याच्यामध्ये त्यांच्यावर दुःख कोसळला तरी आम्ही 24 घंटे त्यांना या शेतकरी कल्याण निधीमधून मदत देत असतो। आणि दुसरी नाविन्यपूर्ण योजना या महाराष्ट्रामध्ये फक्त एक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक जी करत आहे, स्वर्गीय राजीव गांधी सालम योजना। यामध्ये चणे, फुटाणे, चिकन, मटण, पानठेलेवाले यांना 50,000चं आपण कर्ज देतो आहे आणि 100 रुपये रोज त्यांच्याकडून घेतो आहे। अशा अनेक योजना या बँकेच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि आपल्याला सांगतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्या दिवशी शब्द दिला की संपूर्ण 100% आम्ही बँकेच्या पाठीशी आहोत। सर्व शासनाचे फंड आमच्या बँकेकडे ते वळते करतील, परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो साहेब की हे सर्व करत असताना ही बँक संपूर्ण नियमाने काटेकोरपणे समोर जात आहे आणि